हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या रिव्ह्यूकडे वळूयात. आपण पाहणार आहोत हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, इथे आबा जे आहे ते हॉस्पिटलला सगळ्यांपासून लपून चाललेले असतात आणि राणीने पाहिलेलं आहे की आबा नक्कीच काहीतरी त्यांच्यापासून लपवत आहेत. म्हणूनच राणीने त्यांचा पाठलाग केलेला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. इकडे इंद्राने आता विक्रांतचा प्लॅन फसवलेला आहे. खरं तर विक्रांत इंद्राला फसवत असतो, पण आता तोच त्याच्या प्लॅनमध्ये अडकलेला आहे. इंद्राकडून त्याला फॅक्टरीचं सगळं काही काम करून घ्यायचं असतं आणि त्याच्या हातात एक रुपया देखील द्यायचा नसतो. पण आता इथे त्याचाच प्लॅन फ्लॉप झालेला आहे. इंद्राला कळालं आहे की आपण दुसऱ्या कुठे कंपनीत नाही तर आपण आपल्याच फॅक्टरीचं काम करत आहोत. हे सगळं सत्य समोर येताच इंद्राने तिथे कंपनीमध्ये जाऊन फॅक्टरीमध्ये जाऊन सगळी काही चौकशी केलेली आहे आणि तिथेच गेल्यानंतर त्याला कळालं आहे की हा विक्रांत मला फसवत आहे. तर त्यानंतर आता इकडे विक्रांतला कळालेलं आहे की सगळ्या मशीन बंद पडल्या आहेत, कारण त्या मशीन ज्या आहेत ते इंद्रानेच बंद केलेल्या असतात आणि त्याच्याशिवाय त्या चालू देखील कोणाला करता येत नाही. तर आता इंद्राने तिथे पोहोचून त्याला सांगितलं आहे की ह्या मशीन मीच बंद केल्या आहेत आणि विक्रांतला कळालं आहे त्याचं महत्त्व, कारण त्याच्याशिवाय त्या मशीन्स कोणीही चालू करू शकत नाही. तर आता इथे विक्रांत बोलतो की इंद्रा तू इथे. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो, काय झालं, आता कळेलच तुला, असं म्हणत आता इंद्राने इथे त्या बॉसच्या हातातनं तो लॅपटॉप घेतलेला आहे आणि त्याच्याकडनंच त्या मशीनच्या सेटिंग व्यवस्थित करून त्या मशीन्स पुन्हा स्टार्ट करून दिलेल्या आहेत आणि विक्रांतला सांगितलं आहे एकदा फसवले पण पुन्हा असं करायचं नाही, त्याला धमकी दिलेली आहे. आणि त्यानंतर आता इथे विक्रांत त्याला त्याच्या कामाचे पैसे देत असतो आणि इंद्राने देखील त्या कामाचे पैसे नाकारलेले आहेत, कारण विक्रांत कसा माणूस आहे आणि त्याच्याकडनं मला एकही रुपया नको आहे असं म्हणत इंद्रा तिथून निघालेला आहे. तर त्यानंतर केटी आणि इंद्रा दोघेही जण बोलत असतात. त्यावेळी केटी इंद्राला म्हणत असतो की मला ना तुमच्यामध्ये आवाज दिसतात, आबाही असेच होते. तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, पण केटी बोलतो की हे पहा सर, तुम्ही त्यांच्याकडनं कामाचे पैसे तर घ्यायला हवे होते. तर आता इथे इंद्रा बोलतो की नाही, मला त्या माणसाकडनं एक रुपया देखील नको आहे, कारण तो कसा आहे आणि कसा नाही हे मला चांगलंच कळालेलं आहे. इकडे आता आबांना डॉक्टर जे आहे ते रेडिएशन रूममध्ये घेऊन चाललेले असतात, पण आबांना कुठेतरी वाटत असतं की कुणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. म्हणूनच आबा बोलतात की थांबा, मी ना जरा पाहून येतो, असं म्हणत आता आबा बाहेर पाहायला जातात. राणी तिथेच एका बाजूला लपलेली असते आणि आबांना पाहत असते. पण त्यानंतर आबा बाहेर गेल्यानंतर आबांना कोणीच तिथे दिसत नाही आणि त्यानंतर आबा आतमध्ये पुन्हा जातात आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते रेडिएशन रूममध्ये जातात. त्यावेळी आता आबांचं चेकअप तिथे करायचं असतं. आबांना त्या मशीनमध्ये ठेवलेलं असतं आणि थोड्याच वेळात ती मुलगी ते मशीन स्टार्ट करते आणि त्यानंतर आता आबांना कुठेतरी चाहूल लागू लागते की कदाचित माझ्या या आजाराबद्दल इंद्राला कळलं तर नाही ना, कदाचित तो येईल इथे हॉस्पिटलमध्ये, नाही नाही असं होऊच द्यायचं नाही, आबा स्वतः म्हणत असतात. आणि त्यानंतर आता त्या मशीनमधनं अर्धी ट्रीटमेंट घेताच आबा त्या मुलीला बोलतात की मॅडम हे पहा, मला ही ट्रीटमेंट नाही घ्यायची, मला लवकर इथून बाहेर काढा. तर आता इथे डॉक्टर बोलतात की आबा तुम्ही हे काय करत आहात, ही ट्रीटमेंट पूर्ण झालीच पाहिजे. तर आता आबा बोलतात की नाही, मला असं वाटतं कुठेतरी इंद्राला याबद्दल कळालं आहे आणि तो आत्ता हॉस्पिटलला येत आहे. असं म्हणत आबा बोलतात की नाही, मला आत्ता ही ट्रीटमेंट नाही करायची आणि माझ्या घरच्यांना मला कळू द्यायचं नाही. तर आता आबा बोलतात की मला लवकरात लवकर घरी जायला हवं. असं म्हणत आबा लगेचच त्या रेडिएशन रूममधून बाहेर पडतात आणि दुसऱ्या रूममध्ये त्यांचे ड्रेस वगैरे ठेवलेले असतात आणि तिथे येतात आणि ड्रेस चेंज करू लागतात. तर त्यानंतर इकडे इंद्राला राणीने फोन केलेला आहे की आबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे, आबा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या. तर आता इंद्राला ती त्या हॉस्पिटलचं नाव वगैरे सांगते आणि इंद्रा लगेचच आबांसाठी धावत पळत तिथून निघतो. त्यालाही वाटू लागतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आबा त्याच्यापासून काहीतरी लपवत आहेत. तर आता इंद्रा असंच धावत पळत हॉस्पिटलला पोहोचतो आणि आल्यानंतर राणीला विचारू लागतो की राणी, आबा कुठे आहेत. तर राणी सांगते की आबा आत्ता त्या दुसऱ्या रूममध्ये आहेत.
इंद्रा लगेचच रूममध्ये जातो आणि गेल्या गेल्याच त्याला तिथे आबा दिसतात आणि राणी देखील पाठीमागेच जाते. तर त्यावेळी आता आबा शॉक होतात इंद्राला आणि राणीला तिथे पाहून. तर त्याचनंतर आबा बोलतात की इंद्रा, राणी तुम्ही इथे? तर आता त्यावेळी तो इंद्रा बोलू लागतो की आबा पण तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर घरी आले होते ना माझ्याबरोबर, पण पुन्हा तुम्ही हॉस्पिटलला कशासाठी आलात? तर त्यानंतर आबा असंच फेराफेरीचं उत्तर देतात. आबा बोलतात की मी ना घरीच आलो होतो, पण इथे डॉक्टरांचा पुन्हा फोन आला म्हणून मी पुन्हा हॉस्पिटलला आलो. तर आता इथे इंद्रा बोलतो की आबा हे पहा, माझ्याशी खोटं बोलू नका. मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. मला तुमचं खरं खरं उत्तर हवं आहे. तर त्यानंतर आता इथे आबा तरीसुद्धा इंद्राशी खोटंच बोलत असतात. तर आता इकडे इंद्रा डॉक्टरांकडे येतो आणि डॉक्टरांना विचारू लागतो की डॉक्टर हे पहा, काय झालंय ते नक्की सांगा आम्हाला. काय खरं आहे? काय आबांना नक्की त्रास काय काय होतोय? आबांना काय झालंय? अशी का तुम्ही चोरून लपून त्यांची ट्रीटमेंट करत आहात? तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो त्या डॉक्टरांवरतीच भडकतो. तो बोलतो की आबांचं एक वेळ जाऊन द्या, पण तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं की आबांना नक्की काय झालंय. तर आता इथे डॉक्टर बोलतात की हे पहा सर, मी आबांना खूप वेळा बोललो या विषयाबद्दल की तुम्ही घरच्यांना सांगा, तुम्ही ट्रीटमेंट घ्या, पण आबा तयारच झाले नाहीत. आबांनी मलाच तुम्हा सगळ्यांना सांगू दिलेलं नाहीये. तर त्यानंतर आबा बोलतात की हे बघ इंद्रा, यात डॉक्टरांची काहीच चूक नाहीये. यात जी काही चूक आहे ती फक्त माझीच आहे. मीच डॉक्टरांना सांगायला नकार दिला होता, कारण राणीची पेपर जवळ आले होते आणि तुझं कामही चांगलं चाललं होतं. अशात मला तुम्हा दोघांना त्रास द्यायचा नव्हता, म्हणून आबा इथे गप्प बसतात. तर त्यानंतर आता इथे डॉक्टर बोलतात की हे पहा, आबांना ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि लास्ट स्टेज आहे. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर इंद्राला खूप मोठा धक्का बसतो. इंद्रा हादरतो. तो लगेचच पाठीमागे सरकतो एक पाऊल आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि राणीला देखील असंच झालेलं असतं. तर त्यावेळी आता कसंबसं इंद्रा स्वतःला सावरतो आणि बोलू लागतो की डॉक्टर, आता आबांवरती ट्रीटमेंट सुरू करा. लवकरात लवकर आबा बरे झाले पाहिजे. तर आता इथे आबा बोलतात की हे पहा पोरांनो, तुम्ही काळजी करू नका, मला काहीही होणार नाही. तर त्यानंतर आता इथे डॉक्टर बोलतात की हे पहा, आबाने रेडिएशन देखील केलेलं नाही आहे. आबांचं रेडिएशन झाल्यानंतर आपले रिपोर्ट्स कसे येतील त्यावरून आपल्याला आबांचं ऑपरेशन करावं लागेल. तर आता इथे इंद्रा बोलतं की ठीक आहे. तर डॉक्टर बोलतात की चला, आबांचं रेडिएशन करायचं आहे, रेडिएशन रूममध्ये जाऊयात. तर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण बाहेर जाऊन थांबतात आणि डॉक्टर आबांना घेऊन रेडिएशन रूममध्ये जातात आणि तिथेच त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात. तर आता इकडे ही जी मालती आहे ती चिडचिड करत असे. ती म्हणत असते की ही महाराणी बाहेर हिंडत आहे आणि मी इथे घरात काम करत आहे. तर आता समोरच तिला राणीची सायकल दिसते आणि लगेचच ती त्याला लाथ मारते. तेवढ्यात पाठीमागून ही उर्मिला आलेली असते आणि उर्मिला म्हणते की मालतीआई, तुम्ही असं काम करताय, मला हे अजिबात पाहवत नाही. आता ना मी तुमची मदत करते, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही काम करेल. असं म्हणत लगेचच इथे ही उर्मिला जी आहे ती राणीची सायकल अगोदर उचलते आणि लगेचच काम करायला लागते असं तिला दाखवते. तर आता इथे मला ती लगेच तिला थांबवते आणि बोलू लागते की हे बघ, तू 2 जीवाची आहेस, असं काम तू नाही करायचंस. हे बघ उर्मिला, तू शांत थांब, इथेच उभी राहा. तर आता मालती बोलतं की मला सांग, तू इथे कशासाठी आली आहेस? तर आता इथे ही उर्मिला सांगू लागते की मालतीआई, मला डोहाळे लागले आहेत. तर आता इथे मालती जी आहे ती बोलते की हो, कसले डोहाळे लागले आहेत आणि खरं तर हे दिवस तसेच आहेत, त्यामुळे डोहाळे तर लागणारच. पण नक्की काय करावं असं वाटतंय? तर त्यावेळी आता इथे ही उर्मिला सांगू लागते की मालतीआई, मला तुमच्या हातची कॉफी प्यायची आहे आणि माझं खूप मन होतंय. मी हॉटेलमधून सुद्धा कॉफी पिली आहे, पण तुमच्या हातची चव कुठल्याच कॉफीला नाही. मला प्लीज तुमच्या हातची कॉफी मिळेल का? तर त्यावेळी आता इथे ही मालती बोलते की तुलाच ग माझं कौतुक, इथे कोणालाच माझं कौतुक नाही, फक्त तुलाच माझं कौतुक. चल, मी आत्ता तुझ्यासाठी कॉफी बनवते. असं म्हणत आता ती उर्मिलाला आतमध्ये घेऊन जाते आणि तिच्यासाठी कॉफी बनवायला लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागात इथे डॉक्टर जे आहे ते इंद्रा आणि राणीला सांगत असतात की आपल्याला आबांचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी 7 लाख रुपये खर्च येणार आहे. तर आता हे 7 लाख रुपये ऐकल्यानंतर राणी आणि इंद्राला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि राणी विचार करते की 7 दिवसात 7 लाख रुपये कुठून जमा करायचे. तर आता ह्या दोघांपुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. नक्की इंद्रा आणि राणी 7 लाख रुपयांसाठी काय करणार आहेत हे पुढील भागात तुम्ही पहाच.
तर पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.